सकाळी न्यूज बघितली, पेट्रोल आणि डिझेलची 2.5 रुपयांनी दरवाढ झाली आहे. नाही, पण आता सरकारच्या हातातही काही गोष्टी नसल्यासारखं दिसून येत आहे. सध्याच्या वेळेला जगात सुरू असलेलं युद्ध आणि इंटरनॅशनल जिओ पॉलिटिक्स या दोन्ही गोष्टी पाहता असं वाटत नाहीये की लवकरात लवकर हे दर खाली येतील म्हणून. कारण हे सगळं होत असताना क्रूड ऑइलचे दर गगनाला भिडले आणि भारत देश जवळपास 85% क्रूड ऑइल बाहेरून इम्पोर्ट करतात. आणि मित्र, सरकार कोणाचंही असो, जागतिक बाजारावर कोणाचंच नियंत्रण नसतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण सगळ्यांनी गप्प बसावं. क्रूड ऑइलचा भाव निच्चांकी स्तरावर होता तेव्हा पण पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले होते. आणि जर संकट काळात किमती झपाट्याने वाढतात तर चांगल्या काळात त्या तितक्याच वेगाने खाली का येत नाही? गव्हर्नमेंटने लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या स्लॅबमध्ये आणलं तर झपाट्याने किमती कमी होतील. ते जे आत्मनिर्भर भारतचं जे स्वप्न आहे ना, ते आता खऱ्या अर्थाने पूर्ण करायची गरज आली आहे. आणि जागतिक युद्धाच्या काळात इंधनाचा वापर जपून करा, कारण टॅक्सचा पैसा जरी आपला आहे तरी साधन संपत्ती ही देशाची आहे.